हा आहे लॉंग गनबूट, हा लॉंग गनबूट आहे, दिसतंय का? हा लॉंग गनबूट आहे. हा बूट काढून टाकायचा. हा बूट आता या सोयाबीनमध्ये चालणार नाही, तर या सोयाबीनमध्ये चालणार आहे हा गनबूट लांबवाला. हा गनबूट सर्व प्रकारच्या पिकामध्ये तुम्हाला फवारणीसाठी उपयोगात आणता येईल. बघा, हे हा बूट आहे, लॉंग गनबूट आहे. याला वापरायचं कसं, कुठल्यासाठी वापरायचं आहे ते सुद्धा चण्यामध्ये फवारणी करत असताना चण्याला खार असतो, परिणामी तो खार आपल्या पायाला लागून जखमा पडतात आणि आपल्या शारीरिक हानी होते. अशा परिस्थितीमध्ये लॉंग गनबूट हा खूप मस्त असणार आहे. जखमा पडतात मोठ्या शेतकरी फक्त एवढ्यापर्यंतचा एक गनबूट येतो, परंतु हा गनबूट लांब आहे. याला गनबूट म्हणता येणार नाही, याला लॉंग गनबूट म्हणता येईल. या पद्धतीने तुम्ही त्याला हँग करू शकता. याला लॉक करायचं सुद्धा इथे सिस्टम आहे. याला तुम्ही बेल्ट असेल तर बेल्टला लावू शकता, किंवा मग इथं लाईट वेट आहे. इथं तुम्हाला काढून दाखवतोय. क्वालिटी एकदम लाईट वेट आहे, हलका आहे, इझी आणि प्लास्टिक व्हर्जिन मटेरियलपासून बनवलेला आहे. फाटत सुद्धा नाही हा. म्हणजे तुम्ही जर रेनकोट वापरता त्याच्यापेक्षा हेवी मटेरियलपासून हा कपडा आहे वरचावाला. खालचा गनबूट आहे, एकदम नरम आहे, मऊ आहे, सॉफ्ट आहे. पायाला सुद्धा म्हणजे त्रास होत नाही, एकदम मऊ आहे, एकदम असा सॉफ्ट. आता तुम्ही म्हणाल का हा रबर म्हणजे जो बनवलेला आहे प्लास्टिक व्हर्जिन मटेरियलपासून, तर काट्या कुठ्यामध्ये नाही मित्रांनो, हा काट्यासाठी बनलेला नाही. हा फक्त फवारणीसाठी बनलेला आहे, फवारणी मारण्यासाठी उपयोगात. आता आपण फवारणी करतोय समजा, तर बिंदास चालतोय, काही विचार नाही आपल्या मनामध्ये, ठीक आहे. आणि सोयाबीन बघा किती मोठं आहे. एवढ्या सोयाबीनमध्ये जर आपण फवारणी करतोय तर आपल्याला मनामध्ये आपली भीती राहते. या पद्धतीनं फवारणी करतोय जेव्हा, तर आपल्याला खालचं काही दिसत नाही. सरपटणारे प्राणी, जे सापासारखे प्राणी या सोयाबीनमध्ये